Today we learn 4.4 story time. What do you see? आज आपण पाहणार आहोत सेकंड स्टँडर्डचं 4.4 युनिट नंबर 4.4 मधील स्टोरी टाइम. व्हॉट डू यू सी? टेक्स्टबुक पेज नंबर 53 to 56. वर्कबुकमधील आपण क्वेश्चन आन्सर सोडवून घेणार आहोत. लुक अँड से. फर्स्ट वर्ड बघा, प्रिन्स, archery, test, gathered, wooden, bow, arrow, exactly, shoot, goal. हे वर्ड्स दिलेत ते मुलांकडून पाठ करून घ्यायचे. लुक अँड से म्हणजे पहा आणि म्हणा सांगितले. खाली काय ते रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड देअर मिनिंग्स. हे जे वर्ड्स दिले त्याचे मिनिंग दिले. आर्चरी, द आर्ट ऑर स्किल इज ऑफ शूटिंग विथ अ बो अँड ॲरो, especially at the target. Warcraft, knowledge and skill in conducting military operations. Excited, happy and eager. Stretched, pull something to make it longer or wider. Focusing दिलाय. Concentrating one's attention and effort on something. Goal, aim or purpose. राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन. क्वेश्चनचे आन्सर सोडून घे. हू वॉज द्रोणाचार्य? द्रोणाचार्य कोण होते? द्रोणाचार्य वॉज अ ग्रेट टीचर ऑफ आर्चरी अँड वॉरक्राफ्ट. द्रोणाचार्य काय होते तर एक ग्रेट टीचर होते आर्चरी आणि वॉरक्राफ्टमधले. सेकंड बघ, व्हॉट वेअर अर्जुन अँड हिज कझन्स बीइंग ट्रेन्ड इन? अर्जुन अँड हिज कझन्स वेअर बीइंग ट्रेन्ड in archery and warcraft. Third bag, what did Dronacharya ask student to do? द्रोणाचार्यांनी मुलांना काय करण्यास विचारले तर द्रोणाचार्य asked his student to shoot the eye of wooden bird. काय करायला सांगितलं तर त्या वुडन बर्डला शूट करण्यासाठी. 4 नंबर बघा, why did Dronacharya not let him and युधिष्ठिर शूट द वुडन बर्ड? त्यांनी का जाऊ दिलं नाही, त्यांना शूट करून दिलं नाही तर द्रोणाचार्य डिड नॉट लेट भीम अँड युधिष्ठिर शूट द वुडन बर्ड बिकॉज ही फेल दे वेअर नॉट रेडी टू शूट इट. मग ते अजून तयार नव्हते शूट करण्यासाठी. व्हॉट डिड अर्जुन सी? अर्जुनने काय पाहिलं तर अर्जुन सॉ ओनली द आय ऑफ द वुडन बर्ड. अर्जुनने काय केलं तर अर्जुनला फक्त काय दिसलं तर त्या वुडन बर्डची आयज डोळा दिसला. फाइंड आउट द फॉलोइंग फ्रॉम द स्टोरी. नेम ऑफ एनी 2 पर्सन. त्यामध्ये पर्सनची नावं लिहायची आहेत. मी ते छोटे घेतले. अर्जुन अँड भीम. तुम्ही युधिष्ठिर लिहू शकता, द्रोणाचार्य लिहू शकता. नेम ऑफ स्पोर्ट, आर्चरी, वॉरक्राफ्ट ते पण येऊ शकते. नेम ऑफ 2 थिंग्स, वस्तूंची नावं, बो, ॲरो, वुडन बर्ड हे लिहू शकता. नेम ऑफ 3 थिंग्स सीन इन नेचर. नेचरमध्ये स्काय, सन, क्लाउड्स, ट्री हे सर्व लिहू शकता तुम्ही. वुडन नाही, बर्ड्स वगैरे. नेक्स्ट, हू सेड द फॉलोइंग म्हणजे कोण म्हणाले? गुरुजी, आय सी द स्काय, द क्लाउड्स अँड द सन. असं कोण म्हणाले तर भीम सेड. भीम म्हणाले. म्हणजे गुरुजी मला स्काय म्हणजे आकाश, ढग आणि सूर्य दिसतोय तर भीम म्हणाले. नेक्स्ट बघा, यू आर नॉट रेडी टू शूट इट. तर तो मी अजून तयार नाही शूट करण्यासाठी असं कोण म्हणतात तर द्रोणाचार्य सेड. कोण म्हणाले? द्रोणाचार्य म्हणालेत. गुरुजी, आय कॅन सी ओनली द आय ऑफ द वुडन बर्ड. मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतोय असं कोण म्हणतोय तर अर्जुन सेड. अनस्क्रॅम्बल द फॉलोइंग वर्ड्स, फाइंड देम इन द स्टोरी. वन इज डन फॉर यू. म्हणजे तर शब्द उलटे नाही, लेटर उलटे सुलटे लिहिले त्याच्यापासून शब्द तयार होतो तो आपल्याला शोधायचा आहे. एक आपल्यासाठी करून वन इज डन फॉर यू म्हणजे आपल्यासाठी एक करून दाखवलं आहे. इथं काय आहे, RAYRECH दिले. मग याचा शब्द काय होतो आर्चरी. इथे दिले WBO बो होतं आहे. इथं शूट होतं आहे.
इथं उडण होते आणि इथं ॲरो होते. नेक्स्ट बघूया आपण. फाइंड फ्रॉम द स्टोरी द ऑपोजिट ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. ऑपोजिट वर्ड लिहायचे. लास्टला काय येणार? फर्स्ट येणार. क्वेश्चनला काय येणार? ॲन्सर्स येणार. बॅडला काय येणार? गुड येणार. डिफरंटला काय येणार? सेम येणार. एव्हरीबडीला काय येणार? नोबडी येणार. बॅकवर्डला फॉरवर्ड. नेक्स्ट बघू आपण. कंप्लीट द वन अँड मेनी टेबल गिवन बिलो. इथं वन आणि मेनीचं टेबल दिलं तर आपल्याला कंप्लीट करायचं. ब्रदर दिला, ब्रदर्स. क्वेश्चन, क्वेश्चन्स. आय, आईज. स्टुडंट, स्टुडंट्स. ट्री, ट्रीज. पॅरोट, पॅरोट्स. बो, बोट्स. ॲरो, ॲरोज. ॲक्टिव्हिटी दिल्या. लुक ॲट द पिक्चर गिवन बिलो. राईट द नेम ऑफ द स्पोर्ट्स बिलो द पिक्चर. इथं येलो बॉक्समध्ये स्पोर्टची नेम्स दिलेत आणि खाली स्पोर्टचे पिक्चर दिलेत. तिथं आपल्याला यातून शोधायचं आणि खाली लिहायचं आहे. पहिलं कशाचं दिसतंय? तर हॉकी. वरती हॉकीचं दिले, त्या हॉकीचा शब्द इथे लिहायचा आहे. नेक्स्ट स्विमिंग, बॅडमिंटन, फुटबॉल, कबड्डी, चेस. नेक्स्ट क्रिकेट आणि आर्चरी. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांचं वर्कबुकमधील हे सोडवून घेऊ शकता आणि प्रॅक्टिस करून घेऊ शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.